माजलगाव पोलिसांनी आझाद चौकात 52 लाखाचा गुटख्याचा ऐवज आज सकाळी पकडला आहे। डाक पार्सल वाहनाने जालना शहराकडे जाणारा 52 लाखाचा गोवा गुटखा पोलिसांनी पकडला आहे। ही कारवाई IPS धीरज कुमार यांच्या पथकाने आज रविवार दिनांक 12 मे रोजी सकाळी 9:30 वाजता माजलगाव शहरानजीक परभणी टी पॉइंट येथे केली आहे। पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की कर्नाटकवरून डाक पार्सल MH23 BG 6723 या मोठ्या टेम्पो वाहनाने गोवा गुटखा माजलगाव शहरातून जाणार आहे। या माहितीवरून पोलिसांनी आज रविवारी सकाळी परभणी टी पॉइंट येथे जाळे लावले। यावेळी 9:30 वाजता बंद टेम्पो पोलिसांना दिसला। पोलिसांनी वाहन चालकाकडे चौकशी करून टेम्पो पोलीस ठाण्यात नेला। दरम्यान टेम्पोमध्ये पोलिसांना गोवा गुटख्याने किमान 50 भोत मिळून आले, ज्यात असणारा गोवा आणि गुटख्याची अंदाजित किंमत 37,50,000 आहे। तसेच वाहन मुद्देमालाची किंमत 15 लाख रुपये आहे। हा गुटखा जालना येथील संदीप लकडे या व्यक्तीकडे जाणार असल्याची माहिती ड्रायव्हरने पोलिसांना दिली आहे। दरम्यान पोलीस शिपाई TS कांतोडे यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक जयदत्त लिंबाजी ओठाले राहणार सोमवाडी अंबाजोगाई जिल्हा बीड विरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई IPS धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई आशिष कुमार देशमुख, पोलीस शिपाई AN मिसाळ, पोलीस शिपाई RS कोकाटे यांनी पार पाडली। पोलीस यंत्रणा निवडणुकीत व्यस्त आहे असा समज करून तस्करी चौथ्या टप्प्यातील लोकसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। या प्रक्रियेत प्रशासन पोलीस यंत्रणेत व्यस्त असेल असा समज करून एवढा मोठा गुटखा तस्करी करण्याची रिस्क घेण्यात आली, परंतु हा गुटखा माफियांचा समज पोलिसांनी मोडून काढत ही कारवाई केली आहे। नाम है वो अंबाजोगाई का बिलोंग करता है। उसका मालिक का नाम वो बोल रहा है संदीप लाकड़िया। ये बीदर से औरंगाबाद लेके जाने वाले थे। माजलगांव में आज़ाद चौक में उसको अटक कर ये सीज कर दिया। उसका पूरा कीमत है मुद्देमाल का नियरली 50 lakhs। तो अभी ये लोग इलेक्शन में जनरली पुलिस बाकी काम में बिजी रहते, बंदोबस्त सेक्टर पेट्रोलिंग काम में, तो इसीलिए ये लोग इसका जो चांस लेके ट्रांसपोर्ट करने वाले थे। उसका टिप हमको मिला था, कल रात से इसको ट्रैक कर रहे थे। आज सुबह 4 या 5 बजे फाइनल टिप मिला था, उसके हिसाब से उसको माजलगांव में आज़ाद चौक के पास पकड़ा गया।